जय हिंद पोरांनो. उद्यापासून तुमची 10वीची परीक्षा सुरू होत आहे आणि तुमच्या परीक्षेसाठी जय हिंद अकॅडमीतर्फे आम्हा सर्व शिक्षकांतर्फे तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. उद्याचा पेपर व्यवस्थित लिहा, कुठलंही टेन्शन घेऊ नका. तुमची पूर्ण तयारी झालेली आहे, त्यामुळं आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. काही गोष्टी पाळा, कुठलंही टेन्शन न घेता एक्झाममध्ये जा. ही एक नॉर्मल एक्झाम असते, ओके. आणि तुम्हाला तिथे कोणीही त्रास देत नाही, सगळेजण व्यवस्थित तुमच्याशी बोलतात, ओके. एक्झाम सेंटरवर वेळेवर पोहोचा, कुठलंही टेन्शन घेऊ नका. ट्रान्सपरंट रायटिंग पॅड सोबत असू द्या, ट्रान्सपरंट पाऊच सोबत असू द्या. त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे 3-4 पेन ठेवा, कारण एकाच प्रकारचा पेन तुम्हाला एक्झाममध्ये वापरायचा असतो. त्याच्यानंतर पेन्सिल 2 शार्पन करून आधीच घेऊन जा. इरेझर, शार्पनर या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःकडे ठेवून द्या, ठीक आहे. आणि एक्झाम हॉलमध्ये आपल्याच पेपरवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. कुणालाही कशाही प्रकारची मदत, सेवा, सहकार्य, समाजसेवा करायची गरज नाही. फक्त आपल्या पेपरवर लक्ष केंद्रित करा, ठीक आहे. कारण या सगळ्या गोष्टी आता स्ट्रिक्ट झालेल्या आहेत. व्यवस्थित प्रेझेंटेशन करा. ज्या गोष्टी येत नाहीत त्याच्यावर जास्त वेळ वाया घालवू नका. ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत जागा सोडा आणि पुढे जा, ठीक आहे. ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि शेवटी परत त्या गोष्टीवर तुम्ही विचार करू शकता. पेपर वेळेत पूर्ण करा. ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे कीवर्ड्स म्हणजे महत्त्वाचे शब्द आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता, जेणेकरून शिक्षकांना चेक करताना जास्त त्रास होणार नाही, ठीक आहे. पेपरमध्ये जास्त खाडाखोड करू नका. आणि जर तुम्ही खाडाखोड केलेली असेल तर त्याला जास्त असं डार्क करू नका. एक फक्त लाईन त्याच्यावरती ड्रॉ करायची. फक्त एक्झामिनरला तिथे गेल्यानंतरच कळालं पाहिजे की इथे त्यांनी खाडाखोड केलेली आहे. नाहीतर आपण असं एकदम डार्क करून टाकतो. असं करायची गरज नाही. आपण कुठला सिक्रेट कोड लपवून ठेवत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं या गोष्टी करायच्या नाही, ठीक आहे. व्यवस्थित लिहा, क्वेश्चन नंबर बरोबर टाका, ओके. योग्य नंबर टाकून त्या ठिकाणीच उत्तरं लिहा. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा. तुम्हाला काय विचारले गेले, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, व्याकरण म्हणा, जे काय आहे ते व्यवस्थित वाचा. जोपर्यंत प्रश्न समजत नाही तोपर्यंत उत्तर लिहायचं नाही. वेळ भरपूर भेटतो, त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही, ओके. आणि सोबत जेव्हा पूर्ण तुमची परीक्षा होईल त्याच्यानंतर पुन्हा पेपरवर चर्चा करायची गरज नाही. हे सगळं आपण वर्षभर करायचो. आता एक्झाम झाल्यानंतर कुणालाही विचारायचं नाही तुझा पेपर कसा गेला, माझा पेपर कसा गेला, कोणाचं बरोबर आहे, किती मार्क्स मिळतील याची चर्चा करायची काहीही गरज नाही. पेपर झाला, संपलं. मराठीच्या पेपरवर चर्चा करायची नाही. त्याच्यानंतर पुढच्या पेपरची तयारी करा. घरी या, रिलॅक्स, मस्त अर्धा तास झोप घ्या. पुढच्या पेपरची तयारी करायला लागा. मागच्या पेपरवर काहीही चर्चा करायची नाही, ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि शिवजयंतीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा, ओके. जय हिंद. आणि आम्हा सगळ्यांकडून मी आहे, विल्सन सर आहेत, साधना मॅम आहेत, शुभम सर आहेत आणि सर्व शिक्षक जय हिंद अकॅडमीचे जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.